आपण करणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी 4-5 आकाराची मध्यम आकाराची वांगी घ्यायची। त्याला थोडासा तेलाचा हात लावून जाळीवर ठेवायची। तेलाचा हात लावल्यावर ते साल लवकर निघते, त्याला चिकटत नाही आणि ती उलटी पालटी करून चारही बाजूनी भाजून घ्यायची। छान अशी सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायची। ते भाजले की ताटात काढून त्याच्यावरती साल काढायचं। असं पटकन साल निघून जातं तेलाचा हात लावल्यावर। मग ते स्मॅश करून घ्यायचे, सगळी वांगी स्मॅश करून घ्यायची। एका तव्यावर तेल टाकायचं, तवा गरम करून तेल टाकायचं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची। त्यात टाकायचं लसूणची पेस्ट, त्यात टाकायचं कांदा पात, चांगली परतून घ्यायची। कांदा पात चांगली परतून घ्यायची म्हणजे ती टसटस लागत नाही, कवळी असली तर लवकर शिजते। आता टाकणार आहोत लसणीची पात, तिने चव छान येते। लसूण पात टाकल्यावर एकदम छान चव येते त्याला। ते चांगलं परतून घ्यायचं, त्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव चांगली लागते। आता त्याच्यावर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढायची। आता त्यात टाकणार आहोत आपण कांदा, बारीक चिरून मध्यम आकाराचा कांदा घेतला। शेजारी आपण फोडणी पात्रात तेल टाकून त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। त्यात टाकायची हळद, लाल तिखट, आपल्या चवीनुसार आपल्याला किती तिखट हवंय त्या पद्धतीने आपण तिखट टाकायचं। त्यात टाकायची धना पावडर आणि ती फोडणी कांद्यावर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं। कारण आधी जर शेंगदाणे टाकले तर मसाला जळून जातो, म्हणून आपण नंतर त्याला वरतून फोडणी दिली म्हणजे मसाला जळत नाही आणि चव पण छान लागते। लोखंडी तव्यावर वांग्याचं भरीत जर केलं तर एकदम छान लागतं आणि त्यातून आपल्याला लोह पण मिळतं। शक्यतो आपण लोखंडी उलटणी, लोखंडी तवा रोजच्या वापरात वापरायचंच। आता त्यात टाकणार आहोत आपण स्मॅश केलेले वांगी, चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यात टाकायची कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकायची, चांगलं परतून घ्यायचं। परत वरतून चांगली कोथिंबीर टाकायची। आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। करा, खा, मस्त लागतं। सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करून